शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. छायेतुनी चालता मी असावे स्मरूनी तुला. मृत्यू छायेतुनी चालता मी असावे स्मरूनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन दुसरे राजे याचा 20 अध्याय 1 ते 5 ही वचने. दुसरे राजे याचा 20 अध्याय 1 ते 5 ही वचने. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वाणीरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, याचे स्मरण कर. जशी तुला मी विनंती करतो असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझ्या पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुला बरे करतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या सकाळच्या समयी सुप्रभात. प्रभूचा धन्यवाद हो. या वचनामध्ये जे आम्ही आज बघितले, दुसरे राजे 20 अध्याय 1 ते 5 वचन, या ठिकाणी आम्ही पाहतो की हिजकियाची प्रार्थना आणि ह्या प्रार्थनेमध्ये जी सामर्थ्य आहे त्याबद्दल आम्ही पाहतो. जेव्हा हिजकिया समोर यशया उभा झाला आणि यशयाने म्हटले की आपल्या घराची आणि आपल्या जीवनाची निर्वाणीरव कर, कारण का तू मरणार आहेस. जर कोणी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचा शेवट सांगतो तर आम्ही आनंदित होत नाही. आम्ही दुःखात आणि आमच्या जीवनातल्या सर्व विचारामध्ये पडतो की कसं होईल, का होईल आणि कशा प्रकारे आम्ही आपल्या कुटुंबाची, आपल्या भविष्याची आम्ही निर्वाणीरव करू. परंतु हिजकिया आम्ही पाहतो की तो आपल्या जीवनामध्ये त्यांनी परमेश्वराकडे तोंड केले.
परमेश्वराकडे आपले डोळे केले आणि परमेश्वराकडे तो फिरून, भिंतीकडे फिरून तो परमेश्वराची प्रार्थना करू लागला. होय माझ्या मित्रांनो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट येतं, जेव्हा आमच्या जीवनामध्ये समस्या येते, आम्ही त्या संकटाला पाहून पडून जाण्याचा प्रयत्न करू नये, त्या संकटातून निघण्याचा विचार करू नये, तर त्यापूर्वी आम्ही परमेश्वराकडे जावं. आमच्या समोरची जी परिस्थिती आहे ती परिस्थितीला न पाहता आम्ही परमेश्वराकडे पाहावं. त्यांनी जी प्रार्थना केली, ज्या सात्विकपणाने तो परमेश्वरासमोर आपले मनाने आणि आपले गाराने त्याने सांगितले आणि परमेश्वराकडे याचना केली. परमेश्वराचं वचन म्हणतंय की यशया जो आहे तो नगरातल्या मधल्या चौकातही गेला नव्हता. त्याला सांगण्याच्या नंतर तेव्हापर्यंत परमेश्वराचा आवाज त्याच्या कानी पडला की तू जाऊन परत त्याला सांग की तू आपल्या जीवनामध्ये तिसऱ्या दिवशी परत तू उभा होशील. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराकडे विनंती करतो आणि परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर लगेच देतो. आमच्या प्रार्थनेला वेळ लागत नाही, कारण का आमच्या काकुडतीकडे त्याचं लक्ष असते. होय मित्रांनो, परमेश्वराचं वचन म्हणते की तो आमच्या प्रार्थनेकडे आपले कान लावतो, आमच्या हाकेकडे त्याची दृष्टी असते. परमेश्वर निश्चितच आमची प्रार्थना ऐकून आम्हाला आशीर्वादित करतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही अजून काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, जेणेकरून तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. काय आपण मागूया का? प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. मान, महिमा, गौरव, सन्मान तुला देतो. प्रभू, तो आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो आमची काळजी घेणारा देव आहे. आमच्या संकटामध्ये धावून येणारा देव आहे. हिजकियाने प्रार्थना केली आणि परमेश्वर त्याला तुने लगेच उत्तर दिले. आज प्रत्येक बहीण भाऊ प्रभू जे आज तुझ्याकडे विनंती करत आहे, देव बाप्पा त्यांची प्रार्थना ऐक. त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक प्रभूची जीवनातल्या स्थितीला तू पाहत आहेस, तू त्याच्यातून बाहेर काढ आणि देव बाप्पा त्यांना तुझ्या आनंदाने, तुझ्या शांती आणि तुझ्या आशीर्वादाने भर. आजचा हा दिवस प्रत्येकांसाठी प्रभू, होय परमेश्वर, तू त्यांच्याकडे दृष्टी लावलेली आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे. हा भरोसा त्यांना तू दे आणि प्रभू आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.